नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या 5 एकर खडका तूर लागवडीचा आतापर्यंतचा खरा खर्च सांगणार आहे. सोशल मीडियावर अनेक जण विचारत होते खरंच किती खर्च आला. संपूर्ण 5 एकर तूर लागवडीचा खर्च आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम खडका तूर बियाणे. सर्वात आधी बियाण्याचा खर्च आम्ही 5 एकरासाठी खडका तूरचे एकूण 7 किलो बियाणे घेतले होते. बियाण्याचा दर होता 350 रुपये प्रति किलो. तर 7 किलो बियाण्याची 350 गुणिले 7 2450 इतका खर्च आला. बियाण्यावर आमचा एकूण खर्च 2450 झाला. पट्टा पद्धतीने तूर केल्यामुळे प्रथमतः तूर पेरून घेतली आणि त्यानंतर बैलाने लोड मारून घेतला. त्या लोडाचे खर्च 1000 रुपये झालेला आहे. नंतर नांगरणी आणि रोटावेटर, म्हणजे पेरणी अगोदर आपण नांगरणी करून घेतली होती, रोटावेटर मारला होता आणि पेरण्यासाठी नांगरणी रोटावेटरची कामे आम्ही घरच्या ट्रॅक्टरने केली. त्यामुळे बाहेरून ट्रॅक्टर लावण्याचा खर्च वाटला. या तिन्ही कामासाठी जवळपास 30 लिटर डिझेल लागले. डिझेलचा दर अंदाजे 90 रुपये प्रति लिटर धरला तर 30 लिटरचे 90 रुपये याप्रमाणे 2700 रुपये होतात. म्हणजे ट्रॅक्टर डिझेलचा खर्च झाला 2700 रुपये. यासाठी आम्ही 5 एकरसाठी 6 ट्रॉली शेणखत टाकले होते. हे शेणखत घरचे असल्यामुळे त्यासाठी वेगळा रोख खर्च आला नाही. तर खत टाकण्याचे कामही आम्ही स्वतः केले आहे. त्यामुळे त्याचाही खर्च आला नाही. मग आमचा एकूण खर्च किती आला तर बियाणे 2450 रुपये, लोड मारणे 1000 रुपये, ट्रॅक्टरला डिझेल 2700 रुपये, एकूण प्रत्यक्ष खर्च 6150 रुपये आला. मित्रांनो, 5 एकर खडका तूर लागवडीसाठी आमच्या खिशातून आतापर्यंत फक्त 6150 खर्च झाला आहे. कारण ट्रॅक्टर घरचा होता, 7 ट्रॉली शेणखत घरचे होते आणि खत टाकण्याची कामे आम्ही स्वतः केली. त्यामुळे जवळपास 40 ते 50 हजार रुपयांची बचत झाली. तुमच्या 5 एकर तूर लागवडीला किती खर्च आला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.